10 दिवसात तुम्हाला आम्ही रिप्लाय देऊ. जर नाही रिप्लाय तुम्हाला भेटला तर तुम्ही परत आंदोलन करा. आम्ही तुम्हाला रस्त्यावर उठायला येणार नाही बुवा. जोपर्यंत आम्ही बसत नाही तोपर्यंत होणार नाही हे मला चांगलं माहिती आहे. आणि आमच्यासाठी फक्त दादांनी यायला पाहिजे फक्त बस आंदोलनासाठी 11व्या दिवशी. ही माझी नम्र विनंती आहे फक्त बस. तुमच्या माध्यमातून आंदोलन होईल. त्याला सोडणारच नाही, त्याची काळजी नको. त्याला सोड. डोंगराळेकरांची विनंती हीच आहे दादा की इतर जे आंदोलन महाराष्ट्रात आपण बघत आहोत प्रत्येक काही ना काही फायद्यासाठी होतात. आपलं तुमच्या माध्यमातूनच आंदोलन फक्त 21 वारती आंदोलन असतात आणि सक्सेस झालेले. आपण या लेकीला न्याय घेऊ. फक्त या लेकीला न्याय मिळाला पाहिजे. कारण या लेकीला न्याय मिळाला पाहिजे. घरात ज्या लेकी आहेत, ज्या मुली आहेत घरात आज, त्यांना भीती आहे, त्यांची भीती दूर झाली पाहिजे. सर्व भीतीच्या सावटाखाली आहेत. प्रत्येकाला वाटतं की साहेब पालकांना सुद्धा भीती निर्माण झाली. कायदा कडक करणं खूप गरजेचं आहे. कोण किती नजरे समोर ठेवू शकतो. कारण या आपला विषयात कायदा असा बलात्कार आहे विषयात, छेडछाड विषयात आणि या छोट्या लेकरांचे असे छोट्या मुलीच्या पद्धतीनं बाबतीत हत्या असा करणं, प्रकार याच्यात बिचारी कायदा जर लाजून कडक म्हणजे झाला त्या ना गोष्टींची काही तर राज्यात देशात धास्ती निर्माण तेच नाही. कायद्यात जरा कडक करायसाठी तेही बोलतो मी. ते लावूनच धरू आपण आता आंदोलनाच्या माध्यमातून. आपल्या सरकारांना ऐकलं तर आपल्याकडे आहेच ना जनता. आपल्या अंगात असं बंद करून टाकू. तुमच्या माध्यमातून